आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर अथर्व जकातदार. मास्टर इंजिनियर म्हणण्याचं कारण म्हणजे ते सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, त्याच्यानंतर त्यांनी मास्टर्स केलंय कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मधनं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही त्यांची सेकंड जनरेशन या पिढीतली. त्यामुळे मला असं नेहमी असं वाटतं की जर आपली फर्स्ट जनरेशन याच याच क्षेत्रात असेल तर एक वेगळं बर्डन असतं, जबाबदारी पण असते. त्यामुळे त्याबद्दल पण त्यांच्याशी बोलणार आहे, त्यांचा एकंदर प्रवास कसा चालू आहे त्याबद्दल बोलणार आहे, त्यांचे अनुभव काय आहेत या क्षेत्रातले, आणि अर्थात मागची पिढी आणि पुढच्या पिढी यातला जो टेक्निकल गॅप आहे, टेक्नॉलॉजिकल गॅप आहे, तो ते कसा भरून काढतायत या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहेत. सो डायरेक्ट आता गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न अर्थात असा आहे की तुमचं KG to PG हा एक प्रवास आम्हाला हवाय. म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, मास्टर्स पर्यंतचा प्रवास कसा होता, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड घरच्यांनी सांगितलं म्हणून निवडलं, स्वतःला आवड होती का काही वेगळं कारण होतं, तर त्याच्या मागचं प्रेरणास्थान कोण होतं? जसं तुम्ही विचारलं की KG to PG हे कसं, तर सुरुवातीला माझं शिक्षण इथे झालं जळगावला. विवेकानंद प्रतिष्ठान ही स्कूल, तिथे माझं पूर्ण शालेय शिक्षण झालं. मग MJ कॉलेजला 11-12 केलं आणि मग इंजिनिअरिंग माझं सिंहगड वडगावला झालंय, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तिथे BE सिव्हिल झालं. आणि मग एक हातात वेळ होता, एक असं वाटलं की एकदम 21व्या वर्षी एकदम ऑन फील्ड जायचं, त्यापेक्षा MTech करून घेतलं मी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये MIT मधून. म्हणजे आणि एक असं होतं की बॅकग्राऊंड होती एक कन्स्ट्रक्शनची, म्हणून एक म्हटलं सिव्हिल मध्ये जाऊ, आणि एक दुसऱ्या कुठल्या फील्ड मध्ये इंटरेस्ट नव्हतं वाटलं, आणि म्हणून मग एक सिव्हिल मी चूज केलं. क्या बात आहे. मग आता दुसरा एक त्याचाच पुढचा महत्वाचा पार्ट आहे, तो म्हणजे प्रत्येक सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात येतो तो स्ट्रगल. बरोबर. आणि तुमच्याकडे तर एक बॅकग्राऊंड होती, वडील या क्षेत्रातले होते, त्यामुळे कदाचित तो स्ट्रगल तितका नसेल जाणवला. पण जेव्हा पहिल्यांदा तुम्ही प्रॅक्टिकल स्वतः इंडिव्हिज्युअल कुठला तरी प्रोजेक्ट हँडल केलात, तर तेव्हाचा अनुभव कसा होता? तेव्हा काही दडपण आलं का काम करताना, काही अडचणी आल्या का? तर तेव्हाचा एखादा किस्सा, काही प्रसंग आठवतो? स्ट्रगल म्हणजे साईट जी सुरू झाली पहिली ती एप्रिल महिन्यात जळगावच्या उन्हामध्ये सुरू झाली. तर तेव्हा कळलं की ऑन सेट करण्याचं काय, कशा वातावरणात आपण काम करणार आहे आता इथून ते पुढचं सगळं चित्र उभं राहिलं की आता हे आपलं लाईफ राहणार आहे. पण ऑन फील्डची एक मजा आहे. तुम्ही एक तर ऑन फील्ड मध्ये सगळ्यात मेन की तुम्ही सगळ्या गोष्टींशी डील करतात, लेबर पासून मटेरियल, एजन्सीज, ओनर्स, क्लायंट्स. तर तुम्ही जेवढं तुम्ही ऑन फील्ड मध्ये तुम्ही असाल, तुम्ही एक प्लेअर बनतात. म्हणजे मला असं वाटलं की एक केबिन मध्ये पण एक काम असतं, पण एक ऑन फील्ड हे वेगळ्या लेवलला आपल्याला बनवतात म्हणजे प्लेअर. पण स्ट्रगल असं आहे की डेली स्ट्रगल आहे. कधी वीट नाही आली तर एजन्सीचं प्रेशर असतं, कधी बोरिंगला पाणी येत नाही वगैरे, असं. तर ते स्ट्रगल असतात, अडचणी आहे. पण मग त्याच्यातनं मार्ग काढून जो पुढे जातो तो सिव्हिल इंजिनियर म्हटला तो. ठीक आहे. मग या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या क्षेत्रात काम करताना अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच मोठं आहे, आणि त्या लोकांबरोबर काम करणे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं, त्यांना स्किल नसल्यामुळे, त्यांना यातलं नॉलेज नसल्यामुळे. तर मग तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? जसं आता समजा मल्टी स्टोरी कामं आमची चालतात, तर आम्ही सुरुवातीला सेफ्टी नेट लावतो, की म्हणजे जेणेकरून म्हणजे हाय स्टोरीला म्हणजे पडझडची रिस्क असते. आम्ही सर्वात पहिले सेफ्टी नेट लावून देतो दुसऱ्या मजल्यापासूनच. त्याच्यानंतर जेव्हा समजा हेल्मेट आम्ही देतो, सेफ्टी हेल्मेट्स वगैरे. हा एक जळगाव सारख्या ठिकाणी मेंटॅलिटीनी म्हणजे लेबरशी की ते हेल्मेट काढून फेकून देतात, आणि मग जेव्हा आम्ही जातो तेव्हा ते नुसतं दाखवतात की म्हणजे आम्ही हेल्मेट वगैरे घालतो. पण एक सेफ्टी नेट जर का लावली मल्टी स्टोरीला, तर सगळ्यात जो मेन मुद्दा असतो की पडझड ती होत नाही. ऍक्च्युली असं आमच्या एका साईटवर झालं की म्हणजे एक माणूस काम करता करता पडला, पण तो सेफ्टी नेटवर म्हणजे त्याच्यामुळे त्याचा जीव वाचला, एवढं नक्की सांगतो मी. आणि ड्युरिंग प्लास्टरिंग, जेव्हा प्लास्टरिंग आपण करतो हाय स्टोरीला, तर आजूबाजूच्या नेबर्सला वगैरे तो त्रास होतो न्यूसेस. तर आम्ही ग्रीन शेडनेट लावतो की जेणेकरून म्हणजे कोणाला त्रास व्हायला नाही पाहिजे. म्हणजे असं जसं आता आम्ही काम केलं तर तिथे बाजूला पेट्रोल पंप होता, बाजूला 80-90 फुटाची बिल्डिंग होती. तर रोज वेगवेगळे लोक यायचे तिथे पेट्रोल वगैरे भरायला, त्यांची गाडी उभी राहायची पेट्रोलची, डिझेलची. आम्ही ते सगळं गोष्टी सांभाळून म्हणजे आम्ही काम करतो म्हणजे इथे. पण सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू एकच मुद्दा आहे की तुम्ही सेफ्टी नेट जर का लावली तर एक मेजर इन्सिडेंट तुम्ही अवॉइड करू शकता. बाकी मग त्या साईटवरती एक ते अवेअरनेस प्रोग्राम वगैरे राबवावे लागतात, म्हणजे राबवले तर चांगले. दुसरं या फील्डमध्ये आता तुम्ही कॉन्ट्रॅक्टिंग म्हणून मध्ये पण काम करताय, बिल्डर डेव्हलपर म्हणून पण काम करताय, तर त्याचा हा प्रश्न आहे. तर म्हणजे बऱ्याचदा कस्टमर असं म्हणत असतो रेसिडेन्शियल मधले की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला बसवून द्या तो प्रोजेक्ट. तर अशा वेळेला क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता आणि त्यांचं बजेट सुद्धा सांभाळत मग तुम्ही ती कशी
कसरत करता, कसा तो समतोल साधता? नाही, आता कसं आहे की जेव्हा कॉन्ट्रॅक्ट आम्ही घेतो तर समजा विथ मटेरियल काम असेल तर त्यांना एक रेट दिला जातो, त्यांना स्पेसिफिकेशन हे सांगूनच काम केलं जातं. आणि जर का त्यांचा असा जर का हेतू असेल की किंमत पाडून म्हणजे काही कमी करून वगैरे काही कॉम्प्रोमाइज करून करायचं, तर आम्ही त्यांना आधी नाही सांगतो की अननेसेसरी तुम्ही एक तर पैसे लावणार आहे तर नीट लावा असं आहे. दुसरं, ऍज अ डेव्हलपर मध्ये समजा फ्लॅट आम्ही करतोय तर लोक आम्हाला पाडून मागतात, पण मग काय म्हणजे अंगावर घेऊन फिरायचा माल, अशी जळगावची सगळी मार्केट कंडिशन आहे. बरोबर. आता एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा, तो म्हणजे तुम्ही यंग आहात, इंजिनियर आहात, सांगितलं सेकंड जनरेशन आहे, मास्टर्स करून आलेला. तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे, जर जळगावचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल तर? कुठले सेक्टर्स आहेत, कुठले फील्ड्स आहेत ज्याच्यावर आता खरं काम केलं पाहिजे जर जळगावला पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल तर? आता ऍज अ डेव्हलपर आम्ही जो एक प्रॉब्लेम फेस करतो इथे की यूथ जो आहे जळगावचा तो आउटगोईंग आहे, इनकमिंग नाहीये. म्हणजे आपण एफएसआय जरी 2021 मध्ये वाढला, युडीसीपीआर जेव्हापासून आले तर एफएसआय वाढला, मल्टी स्टोरी अपार्टमेंट्स वगैरे जळगावात व्हायला लागले, फ्लॅट्स खूप बनायला लागले. पण होतं काय की इनकमिंग नाही जळगावमध्ये, आउटगोईंग जास्त आहे. की जो यूथ आहे त्याला बाहेर जॉबचे अपॉर्च्युनिटी जास्त आहे. ज्यांना काही बॅकग्राऊंड आहे जळगावला बिझनेसची किंवा काही, त्यांना तेच इथे येतात, किंवा बँकिंग वाले वगैरे असं आहे. आता सर्वात मोठा जळगावचा जर का विकास करायचा असेल तर इंडस्ट्रियलायझेशन हे आणावं लागेल इथे. म्हणजे जेव्हा जास्त कंपनीज किंवा काही अपॉर्च्युनिटीज इथे येतील तरच बाहेरचे लोक इथे स्थलांतर होतील. स्थलांतर झाले तर फ्लॅटची डिमांड वाढेल, डिमांड वाढली म्हणजे मग एक ते डिमांड सप्लायचा जो एक जे रेशो असतो तो प्रॉपर होईल. बरोबर. आज ऍज अ डेव्हलपर एक आम्ही तो इश्यू फेस करतो की डिमांड सप्लाय मध्ये सप्लाय खूप आहे पण डिमांड नाही एवढी. तर म्हणून मग एक तर कंपनीज इंडस्ट्रियलायझेशन जर का वाढलं तर एक नॅचरल डेव्हलपमेंट वाढते, मायग्रेशन येतं. आता अपार्ट फ्रॉम या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर पॉईंट ऑफ व्ह्यूने बिल्डिंग्स मोठ्या होत आहे, पण मग रोड रस्ते जसे हवे तर ते एक बेटरमेंटला अजून जायला पाहिजे सगळं. असे महत्वाचे मुद्दे आहेत. गोष्टी मग त्यातला वाटतात. तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर सांगितलं, रोड सांगितले, तर मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत का शासनानं काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? घेतंय. आज जळगावचे रोड्स मागच्या 5 वर्षाच्या तुलनेमध्ये आज खूप चांगल्या पोझिशनमध्ये आहे, पण मग पुष्कळ ठिकाणी जिथे खूप लक्झरियस हाय स्टोरीड अपार्टमेंट्स आहेत तिथे रोडची नियोजन नसते. डेव्हलपरला काही वेळेस गटर्स रोड्स वगैरे करावे लागतात की जेणेकरून त्या बिल्डिंगला सेलिंग लवकर व्हायला पाहिजे. तर ऍक्च्युली ऍज अ एक डेव्हलपर कम्युनिटी सगळ्यांनी एकदा जायला, म्हणजे सगळ्यांनी एक निवेदन वगैरे द्यायला पाहिजे असं आहे. आणि मग सरकारला एका लूपमध्ये, म्हणजे सगळ्यांना लूपमध्ये येऊन ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. म्हणजे असं पूर्ण सरकारच करेल किंवा पूर्ण डेव्हलपरच, एक असं दोघांना होणार. मिक्स करून ते पुढे जावं लागेल असं एक. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये ज्याप्रमाणे सिमेंट महत्वाचं आहे तसं स्टीलही महत्वाचं आहे. हा. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? एक तर सुरुवातीला एक जे आपण एक म्हणतो की बार, एक मीटरचे बार कडून काही टेस्ट करावं लागतात वगैरे, तसं सर्व सुरुवातीला करायला पाहिजे. लोक नाही करत, ते डायरेक्ट मागवतात वगैरे आहे. ते मग लेबर्सला विचारतात की नीट बेंड होतंय ना का हार्ड आहे असं हे ते. जर का सुरुवातीला एक बल्कमध्ये स्टील उचलला तर तुम्ही टेस्ट करून घेतल्या स्टीलच्या, एक तुम्हाला एक तो टेस्ट रिपोर्ट वरती कळतं की बाबा हे स्टील ऍज कम्पेअर टू या ब्रँडपेक्षा बेटर आहे किंवा नाही असं. आणि दुसरं, जेव्हा ऑनसाईट स्टील येतं ते गंजलेलं नको पाहिजे, करोजन नको त्याला पाहिजे, प्रॉपरली ते त्याला ग्रूव्ज प्रॉपर आहे की नाही ते सगळं बघायला पाहिजे असं. बघायला पाहिजे. यापूर्वी आयकॉन स्टील कधी वापरलं का कुठल्या प्रोजेक्टमध्ये आणि कसा होता अनुभव तुमचा? आयकॉन स्टील आम्ही बऱ्याच ठिकाणी वापरलेले. आमचे 3 ब्रँड्स आम्ही जास्त वापरतो, त्यात एक आयकॉन एक आहे, एक राजुरी आहे किंवा पोलाद आहे असं. पण आयकॉन आम्ही बऱ्याच ठिकाणी वापरले. जसं एक आम्ही एक हॉस्पिटल केलं युनिक प्लाझा म्हणून, तिथे आम्ही आयकॉन स्टील वापरला. आता रिसेंटली आम्ही जो प्रोजेक्ट टाकला, आता जो आमचा स्वतःचा प्रायव्हेट इंडस्ट्रियल इस्टेट म्हणून आम्ही मैत्री लघु उद्योग पार्क जे केलेलं आहे तिथे आयकॉन स्टील आम्ही वापरलेलं आहे. आणि सर्व्हिस खूप चांगली आहे, रेट्स मध्ये चांगलं असतं आणि म्हणजे अनुभव चांगला आहे. म्हणजे असं कधीच एकही कुठली त्रुटी आली असं काही आम्हाला वाटलं नाही. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये तुमचे जे आता पुढचे ज्युनियर्स येत आहेत, मित्र येत आहेत, तर त्यांना तुम्ही काय, आता सिनियर म्हणून काय सल्ला द्याल किंवा मित्र म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? नाही, अजून माझं वय नाही, असा सल्ला मित्र मला म्हणून काय 7 सल्ला वर्ष द्याल? झाले तर मी काय असं मी असं याच्यात नाही म्हणेन, जाऊ आपण शकत. मित्र असतो कारण तो असा की खांद्यावर हात ठेवतो आणि सगळे सांगतो. लोक खूप या फील्डमध्ये सगळे अनुभवी आहे, सगळे एक्सपर्टच आहे.
तर काही पण मला असं वाटत नाही की मी काही सल्ला देईन, पण एक आपण असं मित्र म्हणून सांगतो ना, मित्र ही काळजी घे बरं का, असं असं असतं याच्यामध्ये, असं काही सर्व आहे? की ज्याला इंटरेस्ट आहे त्याने त्या फील्डमध्ये उतरावं. बरोबर. जर का बळजबरी यावं लागतं तर तुम्ही नाही टिकण्यापेक्षा तुम्हाला नाही आवडणार. म्हणजे हम्म. एक जी सिस्टीम जी चालते कॉर्पोरेट एक वेगळी फील्ड आहे आणि कन्स्ट्रक्शन ऑन साईट हे खूप वेगळे आहे. आता ज्याच्यात कन्स्ट्रक्शन मध्ये ज्यांना केबिन मध्ये जॉब करायचं, मग त्यांनी ते शेड्युलिंगचे सॉफ्टवेअर प्रायमा वगैरे असे किंवा हे करून ते लोक करतात. जास्त पण केलं. मग ज्याला बेसिकली एक बॉटम लाईन अशी की ज्याला इंटरेस्ट आहे त्याने त्या फील्डमध्ये उतरावं. ओके. अदरवाईज म्हणजे मला मजा नाही येणार. म्हणजे येस. जसे माझे काही मित्र ज्यांना बॅकग्राऊंड होते पण समजा त्यांनी जॉब्स केले तर ते त्यांनी वन फाईन मॉर्निंग त्यांनी सगळं सोडलं, त्यांनी आयटी मध्ये ते घुसून गेले. म्हणजे बरोबर. काहीतरी शिरून जायचं कॉर्पोरेट मध्ये असं त्यांनी केलं. केलं. सो हे होते इंजिनियर अथर्व जकातदार, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्हाला मनात इंटरेस्ट असेल तर तुम्हाला ते जास्त काम करता, तुम्ही अजून अजून शिकता, आणि जेव्हा एखाद्या गोष्टीतली आवड असते तेव्हा त्या कामात पण तुमची तेवढी डेव्हलपमेंट होते. त्यामुळे जर तुम्हाला आवड असेल या फील्डमध्ये आणि तुम्ही आता आलाच आहात या फील्डमध्ये, तर नक्की या क्षेत्रामध्ये अमर्याद संधी आहेत. आणि पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.